लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला लोन हवाय, किती लोन मिळणार आहे, यासाठी कागदपत्र कोणती लागणार आहेत आणि यासाठी पात्रता काय, या सर्व प्रश्नांची उत्तरं घेऊन आज आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत. तर नक्कीच हा व्हिडिओ बघा आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच समजेल की माझी लाडकी बहीण कर्ज योजना कशी आहे, त्यासाठी पात्रता काय, त्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आपण पूर्तता करायला हवं आणि या कर्जासाठी आपण कशा पद्धतीने अप्लाय करणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, आज आपलं मास्टर क्लास A1 या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण अतिशय महाराष्ट्रात चर्चेत राहिलेली योजना, त्या योजनेविषयी बोलणार आहोत. तो चर्चेचा विषय म्हणजे माझी लाडकी बहीण योजना आणि यातच या योजनेतून मिळणारं कर्ज हा फार चर्चेचा विषय सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला दिसून येत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाची ही अतिशय महत्वाकांक्षी आहे. मित्रांनो, याचा फायदा त्यांना ज्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो आणि तेव्हापासून ही जी लाडकी बहीण योजना आहे ती महाराष्ट्रामध्ये यशस्वीरित्या सुरू आहे. दर महिन्याला महिलांच्या बँकेच्या खात्यामध्ये 1500 रुपये येत आहेत. आता हे जे 1500 आहे ते शासनाचं जे देण्याचं, आता हे जे 1500 आहे ते शासनाचा हेतू असा आहे की ज्या महिलांना छोटा व्यवसाय करायचा असेल, त्यांच्या काही अडीअडचणी असतील, काही आर्थिकदृष्ट्या काही कमकुवत असतील, त्यांच्यासाठी ही योजना फार लाभदायक आहे. आणि यातच आता आपल्या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी नुकताच घोषणेमध्ये की या योजनेतर्फे महिलांना कर्ज सुद्धा देण्याची सुविधा आम्ही करणार आहोत अशी घोषणा केली. आणि त्या घोषणेनंतर सर्वत्र लाडक्या बहिणींना आनंद झालेला आहे. आणि ही जी त्यांनी अमाऊंट सांगितली आहे ती 40,000 ते 45,000 पर्यंतची आम्ही कर्ज देण्याचा विचार करत आहोत, अशा पद्धतीचं त्यांनी सांगितले आहे. तर बघा, 40-50,000 जेव्हा महिलेला मिळतील त्यावेळेस त्या ज्या आहेत त्यातून छोटासा व्यवसाय ते करू शकतील. त्यांच्या घरात काही आर्थिक अडचण असेल ती ते दूर करू शकतील. मुलांच्या शाळेच्या फी असतील किंवा त्यांना इतरत्र जिथेही तो पैसा खर्च करायचा असेल त्यात ते करू शकतील. म्हणजे एक प्रकारे या महिलांना आर्थिक पाठबळ देण्याचं आणि त्यांना सक्षम बनवण्याचं मित्रांनो यातून काय ही महायुती सरकार प्रयत्न करते. आता बघा, ज्या वेळेस दादांनी या कर्जाची घोषणा केली त्यावेळेस सर्वत्र महिलांमध्ये आनंदाची लाट आली की नाही, आता आम्हाला कर्ज मिळणार आहे. आणि मग त्यांनी त्यांची स्वप्न रंगवण्यास सुरुवात केली. आणि यात एक महत्वाचं दादांनी असंही सांगितलं आहे की हा जो 40,000चं जे कर्ज शासन त्यांना देणार आहे त्याचा जो हप्ता असेल तो जो लाडकी बहीणचा जो हप्ता येतो त्यातूनच तो कट होणार आहे. म्हणजे जोपर्यंत कर्ज फेटत नाही तोपर्यंत तुम्हाला तो हप्ता मिळणार नाही. म्हणजे त्यातूनच तुमच्या ज्या कर्जाची रक्कम आहे ती वजा करण्यात. अशा पद्धतीची ही योजना शासन लवकरच राबवणार आहे आणि त्यावरती अजितदादा पवार महायुती सरकार यांचं सर्वांचं मित्रांनो काय की यावर चर्चा विनिमय होणार आहे. यामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार या महायुती सरकारकडून ही योजना राबवण्यात येत आहे आणि कर्जाची योजना ही लवकरच येणार आहे. तर चला, आता आपण या योजनेमध्ये जर आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, तो अर्जाचा फॉर्मॅट काय असेल किंवा हा अर्ज भरताना आपल्याजवळ डॉक्युमेंट्स कोणते पाहिजे,
मग कोणत्या कागदांची पूर्तता करायची आहे, ही योजना कधी लागू होईल, कर्ज कशा प्रकारे मिळेल, याची पात्रता काय, या सर्व प्रश्नांचं मित्रांनो तुम्हाला काय उत्तर या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघत असताना व्हिडिओमध्ये समजून घ्या कशा पद्धतीने काय सांगितलं आहे. तर चला या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी आपण बघूया. तर आता आपण लाडकी बहीण कर्ज योजना यासाठी पात्रता काय आवश्यक आहे हे बघणार आहोत. तर सर्वप्रथम अर्जदार महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी, हा पहिला त्यांचा मुद्दा आहे. त्यानंतर माझी लाडकी बहीण अंतर्गत या योजनेमध्ये ती जी महिला आहे ती लाभार्थी असावी, दुसरा पॉइंट असा आहे. तिसरा पॉइंट असा आहे की महिला सरकारी नोकरीत नसलेल्या कुटुंबातून असावी, म्हणजे त्या कुटुंबामध्ये इतर कोणताही सदस्य हा सरकारी नोकरीमध्ये नको. पुढचा जो मुद्दा आहे मित्रांनो तो आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 म्हणजे 2,50,000 रुपयांपेक्षा कमी असावे, त्याच्यावरती असू नये. त्यानंतर कुटुंब आयकर दाता नसावा. बघा पुढचा जो मुद्दा आहे तो आहे कुटुंब आयकरदाता नसावा, म्हणजे कोणताही कुटुंबातील जो सदस्य असेल तो इन्कम टॅक्स भरणारा नसावा. म्हणजे जर तो इन्कम टॅक्स भरत नसेल तर त्याचा अर्थ असा की त्याची जी इन्कम आहे मित्रांनो ते 2.5 लाखापेक्षा कसं आहे कमी आहे. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे कुटुंबाकडे ट्रॅक्टर सोडून इतर कोणतंही वाहन नसावे. इतर कोणतेही वाहन म्हणजे 4 चाकी वाहन नसावे. त्यानंतर त्या महिलेचा सिबिल स्कोर हा चांगला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे कर्ज घेण्यासाठी बँक आधी तुमचं सिबिल स्कोर चेक करत असतो आणि तो सिबिल स्कोर मित्रांनो त्या महिलेचा कसा असावा, चांगला असावा. त्यानंतर बँक खातं, त्या महिलेचं जे बँक खातं आहे ते आधार कार्डशी लिंक असावे व डीबीटी सुविधा त्यावर सुरू असावी. आता आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा हा माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता त्यावेळेस आपल्याला ह्या दोघं गोष्टी आपण केलेल्या आहेत. ते जे बँक खातं आहे ते आधारशी जोडलं आणि डीबीटी सुविधा सुद्धा आपण सुरू केली. तेव्हाच आपल्याला मित्रांनो काय की ह्या योजनेचे पैसे आपल्या खात्यात येऊ लागले. तर अशा पद्धतीची जी पात्रता आहे, ज्या अटी आहेत ते ह्या लाडक्या बहीण कर्ज योजनेसाठी असतील मित्रांनो. यानंतर आता आपण बघूया की कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता यासाठी लागेल. आता आपण या कर्जासाठी लागणारी कागदपत्रे कोणती ते बघूया. तर सर्वप्रथम आपल्याला मित्रांनो पहिलं जे डॉक्युमेंट लागणार आहे ते आहे आपलं आधार कार्ड. जी महिला हे कर्ज घेणार आहे त्या महिलेचं आधार कार्ड. त्यानंतर पॅन कार्ड. दुसरं जे कागदपत्र आहे ते कोणतं लागणार आहे आपल्याला, पॅन कार्ड लागणार आहे. त्यानंतर बँकेचं पासबुक आणि त्या बँकेचं मित्रांनो 6 महिन्याचं स्टेटमेंट सुद्धा आपल्याला लागणार आहे. आणि त्या महिलेचा पासपोर्ट फोटो आणि त्या महिलेचा मोबाईल नंबर, असे मित्रांनो डॉक्युमेंट्स आपल्याला या कर्जासाठी लागणार आहेत. तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.